शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम्, एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम्. आपणा सर्वांच्या हृदयस्थ रामाला नमस्कार करून मी पुढील कथा आता सुरू करत आहे. आपण मागच्या भागात असं पाहिलं की परमेश्वर अवतार कुठे घेतो आणि रामाने अवतार घेण्यासाठी कोणतं कुल निवडलं, म्हणजे रघुकुल निवडलं, असा विषय आपल्या मागच्या पूर्ण भागात झाला. आणि आपण रामाचा अवतार किंवा विष्णूंचा अवतार, रामाचा मनुष्य जन्मातला अवतार हा रघुवंशात घेतला गेला किंवा इक्ष्वाकू कुलात घेतला गेला. आता बाकीच्या राजांचं तर पाहिलं, खरं बोलणं, एकवचन ह्या गोष्टी होत्या. तसाच अज राजा होता. आता अज म्हणजे कोण, तर दशरथ राजाचे वडील आणि रामाचे आजोबा. तसंच अज राजानंतर दशरथ राजा. दशरथ राजाला 3 राण्या होत्या आणि त्या 3 आपण म्हणतो कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. आता आपल्याला जेव्हा रामायण समजून घ्यायचं असतं, रामचरित्र समजून घ्यायचं असतं, तर आपली पण थोडीशी उंची आपल्याला वाढवावी लागते. थोडी आपली सुद्धा थोडी प्रतिभा, प्रज्ञा याची ह्या प्रज्ञेने पावित्र्याची कल्पना करावी लागते. त्याशिवाय रामचरित्राचं आकलनच होऊ शकणार नाही. राम समजून घेण्यासाठी आपल्याला अंतःकरण अतिशय शुद्ध ठेवावं लागतं. रामावरची भक्ती ही रामायण समजून घेण्यासाठी अतिशय उपयोगी. आणि आपण जेव्हा रामाच्या भक्तीत लीन होतो, तल्लीन होतो, तेव्हा रामायण समजून घ्यायला आपल्याला फार सोपं पडतं. म्हणून अंतःकरण शुद्धीची ही एक कसोटी पण असते आणि आवश्यकता पण असते. आता आपण रावणाचा महाभयंकर इतिहास पाहिला. रावण अत्यंत दुष्ट होता. त्याने अनन्वित स्त्रियांवर अत्याचार केलेले होते. कित्येक ऋषीमुनींचे आश्रम त्यांनी उद्ध्वस्त केलेले होते. म्हणून अशा ह्या राजक माजल्यावर आपण जेव्हा म्हणतो की धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता आपण पाहतो की भगवंताचं आगमन होणार होतं. म्हणजे संपूर्ण आपल्या भारतभूमीवर जो हाहाकार माजलेला होता, एकूणच सगळ्या जगाचा हाहाकार माजलेला होता. रावणाने जो माजवलेला हाहाकार होता किंवा एकूणच त्याचे जे अत्याचार होते, तर त्याला तोंड देण्यासाठी किंवा त्याला आपण जे म्हणतो नर आणि वानर ह्या कुठल्या तरी योनीत भगवंताला जन्म घ्यायचा होता आणि त्याचा निपात करायचा होता. तर भगवंताचं आगमन होणार म्हणजे तरी काय, तर भगवंताचं आगमन होताना खरोखरच संपूर्ण सृष्टीला ती जाणीव झालेली होती की हो, आता भगवंत येणार, विष्णूचा अवतार होणार आणि त्यासाठी रघुचा वंश जो आहे किंवा त्यातला जो आपण म्हणतो की दशरथ राजा, तर दशरथ राजाला आता 3 राण्या होत्या. आपण पाहिलं की एक कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. तर ह्याला कौसल्या राणीला आधी म्हणजे लग्न झाल्यानंतर जेव्हा दशरथ राजाचं आणि कौसल्या राणीचं लग्न झालं, तर तिला एक मुलगी होती आणि तिचं नाव शांता. आता ही शांता हिचा आपल्याला रामायणात फार कमी वेळा उल्लेख केला जातो. पण ही जेव्हा दशरथ राजा शिकत असताना
विद्यार्जन करत असताना त्याच्याबरोबर एक दुसरा राजा त्याचा मित्र होता आणि त्याचं नाव होतं रोमपाद राजा. आता ते ह्या रोमपाद राजाला त्या रोमपाद राजाला मुलबाळ नव्हतं आणि दशरथ राजाला मुलगी झालेली होती शांता, आणि ती शांता रोमपाद राजाला दशरथ राजाने दत्तक दिलेली होती. आता ही दत्तक दिलेली तर मग आपण म्हणू की आता मुलबाळ नाहीये आणि तर नाही, तर तसं नव्हतं झालं. दशरथ राजाला लग्नानंतर लगेच शांता झाली होती आणि ती दिली रोमपाद राजाला, कारण रोमपाद राजाला तेव्हा बऱ्याच वर्षात मूल झालेलं नव्हतं. आता आपण असं पाहतो की जो रोमपाद राजा होता त्याच्याकडे शांता दत्तक म्हणून गेलेली होती आणि त्याच्यानंतर दशरथ राजाला काही मुलबाळ होईना. म्हणजे थोडक्यात अयोध्येला राजा हवा किंवा अयोध्येच्या राजसिंहासनावर कोणीतरी हवं किंवा दशरथ राजाला मुलबाळ हवं. मग ते कौसल्या मातेलाही झालं नाही, तिघींनाही, सुमित्रेला नव्हतं आणि कैकेयीला पण नव्हतं. तर त्यांना असं त्या तिघींनाही असं वाटत होतं कधी एकदा मुलबाळ होईल. दशरथ राजाला वाटत होतं कधी एकदा मुलबाळ होईल. आता ह्या कैकेयीचं आपण थोडंसं हे पाहूया. कैकेयी कोण होती? तर कैकेयी ही उशिरा लग्न, म्हणजे दशरथ राजांनी खूप उशिरा लग्न कैकेयीशी केलेलं होतं. तर कैकेयी ही अश्वपती राजांची मुलगी होती आणि अश्वपती राजांना जे लग्नानंतर त्यांच्या ज्या पत्नीपासून कैकेयी मुलगी झालेली होती आणि त्या पत्नीशी अश्वपतींचं काही विसंवाद असेल किंवा अजून काही वाद असू शकतील, पण ती अश्वपती राजांची पत्नी त्यांच्या घरी राहत नव्हती. मग या कैकेयीला लहानपणापासून कोणी सांभाळलं? तर कैकेयीला ची दाई म्हणून मंथरा, जे आपण संपूर्ण रामायणात एक आपण पात्र म्हणतो मंथरेचं, किंवा मंथरा कोण? तर मंथरा ही कैकेयीची दाई होती आणि तिला आई नसल्यामुळे किंवा घरात आई नसल्यामुळे ती जवळजवळ कैकेयीची आई पण झाली होती आणि तिला अतिशय प्रेमाने सांभाळत होती. म्हणजे मंथराने काही सांगितलं तर कैकेयी ऐकायची आणि अशी ही ती त्यांच्या घरातच एक होती. आणि त्यात काय झालं की एकदा दशरथाला 2 तोपर्यंत राण्या होता, एक कौसल्या आणि सुमित्रा. पण तेव्हा एकदा दशरथ राजा अरण्यात गेले होते आणि म्हणजे शिकारीसाठी पूर्वीच्या काळी जसे राजे महाराजे जायचे तसे अरण्यात गेले आणि ते कैकेयी देशाच्या तिथे अश्वपती म्हणजे तिचे वडील तर त्या राज्यात गेले फिरत. तिथे कैकेयीला त्यांनी कैकेयीच्या घरी त्यांचा मुक्काम होता अश्वपती राजांच्या, आणि त्यांनी कैकेयीला म्हणजे स्वतःच्या मुलीला सांगितलं की दशरथ राजांची म्हणजे आपण म्हणतो आतिथ्य सत्कार वगैरे करताना ते कुठे फळं आणून दे, कधी भोजन करून घाल, कधी त्यांची विचारपूस हे सगळं करायला अश्वपती राजांनी कैकेयीला सांगितलं. आणि झालं असं की ती कैकेयींच्या जे तिने करत होती ते पाहून दशरथ राजा अतिशय प्रसन्न झाले मनातनं आणि अश्वपतींना सांगितलं, त्यांनी विचारलं की मला लग्न करायचंय आणि ते कैकेयीशी करायचंय. अश्वपती अत्यंत धूर्त होते आणि त्यांनी जेव्हा दशरथ राजांनी कैकेयीला मागणी घातली तेव्हा अश्वपती राजा म्हणाले ठीक आहे, मी पूर्वीच्या काळी व्हायचेच असे 2-2, 3-3 विवाह, कैकेयीचं मी लग्न करून देतो तुमच्याशी, पण माझी एक अट आहे. आणि म्हणजे खरं सांगायचं तर अश्वपती राजा अत्यंत राजकारणातले मुरब्बी होते. त्यांनी विचार केला की जर कौसल्याला मुलगा झाला, सुमित्रेला मुलगा झाला, तर माझ्या कैकेयीला जो मुलगा होईल तो राज्यावर बसणारच नाही. म्हणून त्यांनी दशरथ राजाला अशी अट घातली की दशरथा जर कैकेयीला झालेला मुलगा अयोध्येच्या राजसिंहासनावर बसणार असेल तरच मी या लग्नाला परवानगी देतो. आता दशरथ राजांनी विचार केला आणि एकदम पटकन हो म्हणून टाकलं. आता हे जेव्हा त्यांनी
हो म्हटलं दशरथ राजाने, तेव्हा त्याला कैकेयीचा मुलगा अयोध्येचं राजसिंहासन सणावर बसेल ह्या हो म्हणताना काहीच विचार केला नाही आणि त्यांनी कैकेयीच्या लग्नाला होकार दिला, कैकेयीशी असलेल्या लग्नाला होकार दिला. तर हा जो अंगदेशांचा अश्वपती राजा होता, म्हणजे कैकेयीचे वडील, त्यांची अट थोडक्यात राजा दशरथांनी मान्य केली. आता दशरथ राजांनी अंगदेशाच्या अश्वपतींची मागणी मान्य केली की कैकेयीच्या मुलाला राज्याभिषेक होईल. आता थोडंसं दशरथ राजाचं व्यक्तिमत्व काय हे समजून घेऊया. दशरथ राजा जसे बाकीचे राजे होते की शब्द दिला आणि तो पाळला, तसं थोडंसं दशरथ राजाचं शब्द देण्याच्या बद्दल थोडं अघळ-बघळ होते. प्रत्येकाला हो म्हणून जायचे आणि नंतर जेव्हा त्यांना असं जाणवायचं की आपण हा शब्द पाळू शकत नाही, तेव्हा त्यांना त्याचा खूप त्रास व्हायचा. किंबहुना जेव्हा राज्याभिषेकाचा शब्द दिला होता कैकेयीसाठीचा अश्वपतींसाठी, तर त्याचा त्यांना खूप मोठी त्याची किंमत मोजावी लागली. म्हणून माणसांनी किंवा जेव्हा एखादा माणूस उच्च पदावर असतो तेव्हा त्यांनी मितभाषी असावं, कमीत कमी बोलावं आणि आपण जे काही बोलतोय त्याचा विचार करता आला पाहिजे. तर जी रघुकुलाची रीत होती, आपण जे म्हणतो रघुकुल रीत सदाचली आई, प्राण जाय पर वचन न जाय. राजा दशरथ हे एक न समजणारं कोडं किंवा व्यक्तिमत्व आहे. न विचार करता शब्द देणे. आता कैकेयीच्या मुलाला गादीवर बसवेल असा शब्द राज्याने दिला होता, पण पाळला का? तर नाही, रामाला गादीवर बसवलं. आणि म्हणून आपण जे शब्द आपल्या मनात येतात ते काय बोलतोय, कोणाला दुखावलं जातोय का, किंवा तो शब्द आपण पाळू शकणार आहे का, ह्या गोष्टी आपल्याला ह्या कथेच्या माध्यमातून सुद्धा विचार करता येतात. आता अजून ह्याच्यात आणखीन एक आपण 2-4 उदाहरणं पाहू दशरथाच्या व्यक्तिमत्वाच्या बद्दल. एक म्हणजे त्यांनी एकदा विश्वामित्र जेव्हा राम लक्ष्मण येतात आणि राम लक्ष्मणला मागतात युद्धासाठी, तेव्हा ते कोवळे असतात आणि दशरथ राजा तेव्हा म्हणतो की तुम्ही असं करा की राम लक्ष्मण दिले की तुम्ही काय सांगाल ते दिले. पण जेव्हा विश्वामित्र राजाला सांगतात, दशरथ राजाला सांगतात आणि नंतर तो म्हणतो नाही नाही नाही, राम लक्ष्मण नको, मी आणि माझं 5,000 सैन्य घेऊन तुम्हाला मदतीला येतो, कारण रावणाचे त्रास देत असतात, रावणाचे राक्षस. पण तोपर्यंत विश्वामित्र त्यांना काहीच बोललेले नसतात, ते फक्त म्हटलेले असतात मला तुझे 2 राजकुमार देतोस का. तर दशरथ राजा हो म्हणून जातो आणि नंतर तेव्हा जेव्हा त्याच्या लक्षात येतं की रावणाशी युद्ध आहे, सुबाहू मारीच हे तिथले त्रास देणारे व्यक्तिमत्व आहेत किंवा राक्षस आहेत आणि आपल्याला विरोधात, म्हणजे आपल्याला विश्वामित्र ऋषींनी जे मागितले ते त्यांच्या विरोधात मागितले. मग मात्र दशरथ राजा म्हणतो माझी मुलं तर मिळणारच नाही राम लक्ष्मण, पण मी सुद्धा येणार नाही. म्हणजे मग परत शब्द दिला आणि परत घेतला. असा हा दुसरा प्रसंग दशरथ राजाचा. म्हणजे आपण एक व्यक्तिमत्व बघतो की तिथे दशरथ राजा म्हणतो की मी तर येणारच नाही, माझी सेनाही नाही, माझी मुलंही नाही. म्हणजे आल्या आल्या विश्वामित्रांना शब्द तर दिला, चला आम्ही येतो, तुम्हाला काय हवं ते मागा, आणि नंतर परत लगेच शब्द मागे घेतला. तर ह्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो लूज टॉक. लूज टॉक म्हणजे काय, तर पटकन होई म्हणायचं, पटकन लगेचच त्याच्या परिणामांचा विचार करायचा, समोर आला की ते परत घ्यायचं. तर ह्याला आपण म्हणतो की मोठ्या स्थानावर जी व्यक्ती असते तिने मितभाषी आणि संयमाने बोललं. थोडक्यात काय, तर त्यांनी संयमाने बोललं पाहिजे. आता आपण असं बघा की रामायण आधी घडलं का रामाचा अवतार आधी घडला, असं पण बऱ्याच वेळा आपल्या मनात हा विचार येतो आणि हा विचार आपण आधी काढून टाकूया. कारण वाल्मिकी ऋषी हे समकालीन होते. आपण पाहिलं की ते त्याच काळात त्याच ह्याच्यात जन्माला आलेले होते आणि सीतेला त्यांनी सांभाळलेलं होतं.
म्हणजे भले त्यांचं वय राम जेव्हा तरुण होता तेव्हा वाल्मिकी ऋषींचं वय जास्त होतं आणि राम हा दोनदा वाल्मिकी ऋषींची भेट झालेली होती. एक म्हणजे तो जेव्हा वनवासात निघाला तेव्हा सुद्धा वाल्मिकी ऋषींशी त्याची भेट झालेली होती आणि नंतर सीतेच्या वेळेस आपोआपच जेव्हा आपण म्हणतो की स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती, त्यावेळेस एकदा वाल्मिकी ऋषींची आणि रामाची भेट झालेली होती. तर अशी ही अश्वपती राजाची कन्या कैकई ही खूप लहान होती आणि त्यामुळे काय झालेलं होतं की त्यांनी कैकईने ही नव्हती मागणी केली, पण कैकईने दशरथाला एक मागणी केली होती. देवासुर संग्रामात दोन गोष्टी घडल्या होत्या. एकदा म्हणजे लढत असताना त्याचं सारथ्य कैकईने केलेलं होतं आणि कैकई ही सगळ्यात तरबेज होती, म्हणजे युद्धकलेत तरबेज होती, सारथ्य करण्यात तरबेज होती आणि दशरथ राजाला त्या संग्रामात तिने मदत केली होती. पण दशरथ राजाच्या रथाचं एक चाक त्यावेळेस गळून पडलं होतं आणि ते चाक दुरुस्त करण्याला म्हणजे थोडक्यात असा विचार केला तर कैकई ही तंत्रज्ञ पण होती. तिने दुरुस्त करून सारथ्य केलेलं होतं आणि दशरथ राजाला त्या अडचणीतनं किंवा त्या युद्धातनं पराभव होताना बाहेर काढलेलं होतं. आता हे झालं त्यावेळेस दशरथ राजाने तिला असंच की तुला काय हवंय आणि तू जे मागशील ते मी देईन. तर तिला एक वर हवा होता तर दशरथ राजा म्हणाला मी 2 वर देतो तुला. म्हणजे हे जे बोलणं असतं ना ते तिने जे मागितलं असतं ते आपण द्यायचं इथपर्यंतच आपल्याला ते योग्य आहे. तर कैकईने त्यावेळेस सांगितलं काय हवं तुला, दशरथ राजाने विचारलं तर कैकईने सांगितलं महाराज तुमचे हे जे तुम्ही 2 वर देताय ना ते मला आत्ता तर काही नकोय, आत्ता मला काहीच नकोय, पण ज्यावेळेस मला गरज वाटेल त्यावेळेस मी ते तुमच्याकडून मागून घेईन. आणि तेच आपण जे म्हणतो की रामाला वनवास आणि भरताला राज्याभिषेक हे ते 2 वर जे तिने युद्धाच्या वेळेस दशरथ राजाने तिला शब्द दिलेला होता. तर असा हा दशरथ राजा. त्याला कौसल्येनंतर सुमित्रा ही अजून एक पत्नी होती, नंतर कैकई, अशा ह्या 3ही राण्या. आणि खूप वर्ष झाले तरी तिघींनाही म्हणजे कैकईशी लग्न करून सुद्धा तिघींनाही मुलगा नव्हतं. आता राजा राण्या सगळे चिंतेत होते. म्हणजे आपण ते गीत रामायणातलं एक गीत पाहतो, पाहुनी वेलीवरची फुले उगा का काळीज माझे उले. हे कौसल्येचं जे गीत आहे त्यांना असं झालं होतं कधी आपल्याला छोटी छोटी बाळं होतात आणि कधी छान छोटी छोटी मुलं होतात, या सगळ्याची आतुरतेने आणि अयोध्या सुद्धा आपल्याला राजकुमार कधी मिळतोय अशा आतुरतेने याची वाट पाहत होती. आणि आपण म्हणतो तसं भगवंत अवतार घेण्यासाठी ते सुद्धा अधीर झालेले होते. आणि अशा ह्याच्यात दशरथ राजाने मुलबाळ होत नाही. दशरथ राजा म्हातारा व्हायला आला, वयस्कर व्हायला आला आणि आता आपल्याला गादीला वारस कुठे म्हणून एक दिवशी त्याने वसिष्ठ मुनींना, म्हणजे ते अयोध्येचे राजगुरू पण होते, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींसाठी यज्ञांसाठी सल्ला द्यायचे, अशा ह्या वसिष्ठ मुनींनी ती एक पदवी पण असते, त्या वसिष्ठ मुनींना त्यांनी बोलून घेतलं, त्यांचा आदर सत्कार केला आणि त्यांना आपला प्रश्न विचारला. महाराज, आम्हाला आपल्या अयोध्येला राजकुमार नाही आहे, आम्हाला मुलबाळ नाही आहे चौघांना, तर आम्हाला मुलबाळ कधी होईल किंवा कशा पद्धतीने आम्ही काय अनुष्ठानं केली, काय तप केली की आम्हाला मुलबाळ होईल, हा प्रश्न त्यांनी वसिष्ठ ऋषींना विचारला. वसिष्ठ ऋषींनी सगळे पत्रिका वगैरे मांडली आणि त्यांनी सांगितलं दशरथ राजाला, तुमच्याकडे पुत्रयोग आहे आणि अयोध्येला राजा नक्की मिळणार आहे. इतका आनंद झाला दशरथ राजाला आणि
तिन्ही राण्यांना. बरं मग पण काय केलं पाहिजे? तर वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की तुम्ही आपल्याला अश्वमेध यज्ञ करायला पाहिजे. म्हणजे आपण रघुराजाच्या वेळेस अश्वमेध त्यांनी 40 वेळा केला होता, हे जे ऐकलं, तो अश्वमेध यज्ञ दशरथ राजाला करायला सांगितला. अश्वमेध यज्ञ म्हणजे आपण असं पाहतो की एक अश्व जो घोडा असतो तो पृथ्वी तलावर सोडतात आणि जो तो घोडा अडवेल किंवा धरेल त्यांनी त्याच्याशी हा राजा युद्ध करणार, त्याला जिंकून घेणार आणि अशा पूर्ण पृथ्वीवरच्या सगळ्या ह्याचं सगळीकडे जिथे जिथे तो घोडा जाईल तिथली राज्य त्याच्या अधिपत्याखाली येतात. असा थोडक्यात काय तर संपूर्ण पृथ्वीवर आपलं राज्य करून हा अश्वमेध यज्ञ पूर्ण करायचा असतो. आणि त्या अश्वमेध यज्ञाच्या अंतर्गत तू पुत्रकामेष्टी यज्ञ कर. तर हा पुत्रकामेष्टी यज्ञ का तर मूलबाळ होण्यासाठी. आणि त्याप्रमाणे तुला त्या यज्ञानंतर अत्यंत महापराक्रमी असे मुलगा होणार आहे. आणि जेव्हा हे ऐकलं दशरथ राजाने तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की आता आपल्याला हा यज्ञ केला पाहिजे. पण मग त्याला प्रश्न पडला की त्याच्यासाठी पौरोहित्य. तर मग वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की त्यासाठी तू ऋष्यशृंग मुनींना पौरोहित्य करायला बोलव. आता हे ऋष्यशृंग मुनी कोण तर ऋष्यशृंग मुनी हे विभांडक मुनींचे पुत्र. तर हे जे विभांडक मुनी होते त्यांनी आपला मुलगा हुशार व्हावा, त्यांनी एका ध्येयाने काम करावं, तो जगातला सगळ्यात चांगला अत्यंत असा यज्ञ वगैरे करणारा आणि हुशार मुलगा आपल्याला व्हायला पाहिजे किंवा त्यांनी ते केलं पाहिजे. म्हणून विभांडक मुनींनी एक गोष्ट केली होती. तो जो मुलगा होता ऋष्यशृंग त्यांचा, तर त्या ऋष्यशृंग मुलाला 20 वर्षापर्यंत म्हणजे तो 20 वर्षाचा होऊपर्यंत त्याला अरण्यात ठेवलं होतं, घोर अरण्यात ठेवलेलं होतं. आणि ह्या घोर अरण्यात त्यांनी जेव्हा ठेवलं तेव्हा त्याला कोणीच दिसू दिलं नाही, कोणी मनुष्य नाही, स्त्री तर जवळपास फिरकू पण दिली नाही की त्याला कधी लग्न करावंसं वाटेल वगैरे. ह्या गोष्टीसाठी किंबहुना त्यांचा याच्यामागचा उद्देश असा होता की तो जे विद्यार्जन करतो आहे, तो जी विद्या घेतो आहे ती त्यांनी एक तांत्याने घ्यावी किंवा त्यांनी एक ध्येयाने घ्यावी आणि त्याच्यात तो पूर्णपणे सक्सेस व्हावा ही त्यांची इच्छा होती. आता ह्यात कसं झालं की ऋष्यशृंग मुनींनी पण तेवढ्याच प्रामाणिकपणे त्याचा अभ्यास केला, सगळ्या चारी वेदांचा वगैरे सगळा घोर अरण्यात राहून अभ्यास केला. आणि पण आता त्यांना आणायचं कसं, गंमत अशी होती की आई जी दशरथ राजाची आधी आपण पाहिली ती शांता नावाची मुलगी. तर ती शांता नावाची मुलगी कोणत्या राजाला दत्तक दिली तर रोमपाद राजाला. रोमपाद राजाच्या राज्यात प्रचंड दुष्काळ पडलेला होता आणि लोक पाण्यासाठी वगैरे खूपच पाणी, अन्न, धान्य याच्यासाठी लोकांचं अत्यंत हे म्हणजे त्या लोकांना त्याच्यासाठी अत्यंत खडतर प्रवास करावा लागत होता आणि लाहीलाही झालेली होती. सगळ्या ह्याचे 12 वर्ष पाऊस झालेला नव्हता. तर कोणीतरी रोमपाद राजाला सांगितलं की तू जर ऋष्यशृंग मुनींच्या हस्ते पर्जन्य यज्ञ केलास तर तुझ्या राज्यात पाऊस पडेल. आता राजा हा प्रजेचा पिता असतो, मग प्रजेसाठी काहीही करू शकतो. म्हणून राजाने काय केलं, ऋष्यशृंग मुनींना पळवून आणलं. कारण ते तसे आले नसते, कारण त्यांना घनघोर अरण्यात त्यांच्या वडिलांनी ठेवलं होतं विभांडक ऋषींनी. म्हणून त्यांना चक्क त्यांचं अपहरण केलं आणि ते अपहरण करून त्यांना त्याच्या राज्यात आणलं आणि पर्जन्य यज्ञ केला. आणि त्यांचा अभ्यास एवढा होता की त्यांनी तोंडात त्यांची वाणी इतकी हे होती की त्यांनी जे पर्जन्याचे मंत्र सांगितले त्याच्यानी रोमपाद राजाच्या राज्यात
पाऊस पडला आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला, शेतं पिकली. पण गंमत अशी होती की विभांडक ऋषींच्या संमतीशिवाय त्यांना आणलेलं होतं. आणि रोमपाद राजाला आता ह्याची कल्पना होती की विभांडक ऋषींनी जर शाप दिला तर, की त्यांच्या मुलाला त्यांच्या नकळत आणलं तर. मग त्यांनी काय आयडिया केली की ती जी शांता होती, रामाची बहीण, आपण जी दशरथ राजांनी रोमपाद राजाला दिलेली होती, त्या शांतेचं ऋष्यशृंग मुनींशी लग्न लावून दिलं. आता विभांडक ऋषींना कळलं की असं असं झालंय सगळं. त्यांनी अंतर्ज्ञानाने, त्यावेळेस अंतर्ज्ञानाने समजत होतं, त्याचा उद्देशही कळलेला होता रोमपाद राजाचा की नाही प्रजेसाठीच त्याला. आणि दुसरं असं की आता तो त्या जावई झालेला होता रोमपाद राजाचा, ऋष्यशृंग मुनी. त्यामुळे विभांडक ऋषी जरी चिडले तरी ते राज्यात आले आणि त्यांनी आशीर्वाद दिला शांता आणि ऋष्यशृंग मुनींना. तर आता हे ऋष्यशृंग मुनी ह्यांनाच तू ह्या अश्वमेध आणि पुत्रकामेष्टी यज्ञाचं संचलन करायला दे, किंवा याज्ञिक किंवा ते जे काही मंत्र म्हणणार आहेत त्यांच्या अधिपत्याखाली सगळ्या ब्रह्मवृंदाला तू ते काम दे, असं वसिष्ठ ऋषींनी दशरथ राजाला सांगितलं. आता दशरथ राजाला सांगितलं, त्यांनी ऋष्यशृंग मुनींना आमंत्रण दिलं, त्यांना अयोध्येत आणलं आणि त्यांनी हा पुत्रकामेष्टी यज्ञ सुरू केला, किंवा आपण जो म्हणतो अश्वमेध असताना त्याच्या अंतर्गत पुत्रकामेष्टी यज्ञ सुरू केला. आता हा पुत्रकामेष्टी यज्ञ जेव्हा पूर्ण झाला आणि त्या पूर्ण झाल्यानंतर त्याची जेव्हा आहुती असते त्यावेळेस त्या ज्वाळांमधनं किंवा त्या यज्ञाच्या ह्याच्यातून एक सुंदर असा रक्तवर्णी पुरुष किंवा अग्निपुरुष बाहेर आला. त्याला 4 शिंग होती आणि तो बाहेर आला आणि त्याच्या हातात एक पायस, म्हणजे आपण जी म्हणतो खीर म्हणतो, तर त्या पायस अशा खिरीचं एक अशी वाटी होती की आणि पात्र होतं, आणि ते पात्र घेऊनच तो पुरुष त्या पुत्रकामेष्टी यज्ञातनं बाहेर आला. आणि त्यांनी दशरथ राजाला सांगितलं, मी तुझ्या ह्या सगळ्या ह्याच्याने, तुमच्या सेवेनी किंवा एकूणच तुम्ही केलेल्या सगळ्या ह्यानी, पुत्रकामेष्टी मुलांसाठी केलेल्या ह्याच्याने, यज्ञाने मी खूप प्रसन्न झालो आहे आणि हे मी पायस तुला देतोय. पायस म्हणजे हे तू खीर घे आणि तुझ्या तिन्ही राण्यांना समसमान ती खीर खाऊ घाल. आता तो यज्ञपुरुष जेव्हा त्या यज्ञातून बाहेर आला आणि त्याने ते पायस दिलं, तेव्हा आपल्याला एक मित्र म्हटलं, अतिशय सुंदर गाणं जे गदी माडगूळकरांनी म्हटलेलं आहे, गदी माडगूळकरांनी रचलेलं आहे आणि बाबूजींनी म्हटलेलं आहे, ते अतिशय सुंदर गाणं. दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान, तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो, हा माझा सन्मान. दशरथा दशरथा राण्या करतील पायस भक्षण, उदरी होईल वंशारोपण, त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे 4 महान. दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान. प्रसवतील त्या तिन्ही देवी, श्री विष्णूंचे अंश मानवी. धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान. आता हे अशा प्रकारे पायस
त्याचं पात्र दशरथ राजाने हातात घेतलं, आपल्या तिन्ही राण्यांना समसमान खाऊ घातलं आणि खूप आनंदात होती सगळी प्रजा की आता आपल्याला राजा मिळणार. आणि अशा यथावकाश तिन्ही म्हणजे विष्णूंनीच पाठवलेलं ते खिरीचं पात्र आणि तो अंश आता ह्या तिघींच्याही उदरात वाढायला लागला आणि तिघीही राण्या यथावकाश म्हणजे कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी ह्या तिन्हीही राण्या यथावकाश त्यांना गर्भधारणा झाली. आणि अशा रीतीने ते पायस खाल्ल्यानंतर आणि पुत्रकामेष्टी यज्ञाची सांगता झाली आणि ती सांगता झाली आणि नंतर दशरथ राजाला यथावकाश आता विष्णू अवतार घेणार होते, राम येणार होता, सगळ्या सृष्टीत चैतन्य निर्माण झालेलं होतं आणि सगळे देव आतुरतेने वाट पाहत होते की विष्णू अवतार घेणार, विष्णू अवतार घेणार. हो, प्रत्येक जण एकमेकाला सांगत होते की विष्णू आता अवतार घेणार आहेत आणि विष्णूंना अवतार घ्यायचा होता तो मनुष्य देहात घ्यायचा होता, पुरुषोत्तम म्हणून घ्यायचा होता, लोकाभिराम म्हणून घ्यायचा होता. आणि नर किंवा वानर याच्या नर आणि वानर ह्या ज्या रावणाने मागितलेल्या की त्याला जे यत्किंचित वाटले होते त्या नर ह्या योनीमध्ये विष्णूंना अवतार घ्यायचा होता. आणि असा विष्णूंचा 7व्या अवताराची सगळं जग आतुरतेने वाट पाहत होतं आणि तो अवतार आता रघुवंशात रघुकुलात आपल्याला हे जे पायस ज्या 3 राण्यांनी खाल्लेलं होतं आणि 9 मास 9 महिने 9 दिवस आता भरत आलेले होते आणि सगळी सृष्टी रामाची आतुरतेने वाट पाहत होती. आणि अशा वेळेस आता कधी एकदा आपल्याला राजा मिळतो अशी अयोध्या नगरी सजलेली होती. आता ह्या अयोध्येचा आणि रामजन्माचा इतिहास किंवा रामायण ह्याची कथा ही आपण उद्याच्या अंकात पाहू आणि उद्याच्या भागात पाहू. असा हा राम जन्म आपण उद्या साजरा करणार आहोत आणि आपण आता एकदाच रामाचं नाव घेऊ. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय